नाही, सांगलीमध्ये विशाल पाटील आणि विश्वजित कदम एकत्रितपणे निर्णय घेतील. सांगलीमध्ये कुठेही फाटाफूट होणार नाही. सांगलीतली काँग्रेस एकसंघपणे राहील याची गॅरंटी आहे आम्हाला. दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठे निर्णय घेण्यात आला आहे की जी रोडटेप सवलत आहे म्हणजे जो प्रोत्साहन भत्ता आहे तो घटवलेला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या निर्यात त्यामुळे त्याच्यावर परिणाम होणार आहे. नाही, आता दोन विषय महत्त्वाचे आहेत. कांद्याचे भाव कमी झालेले आहेत. डिसेंबरच्या अधिवेशनात देखील कापसासंदर्भात, सोयाबीन संदर्भात हायकोर्टानं निर्णय दिला की तुम्ही केंद्र वाढवा. ही सरकारची या ठिकाणी त्या बाबतीत सकारात्मकता दिसत नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत. आता अवकाळीचा दणका पुन्हा मराठवाडा असू दे, विदर्भ असू दे, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात बसलेला आहे. तातडीनं पंचनामे केले पाहिजेत आणि प्राथमिक मदत ही शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. परंतु सरकारचं शेतकऱ्यांच्याकडे लक्ष आहे का, ही शंका या सगळ्या एकूण वातावरणातून त्या ठिकाणी निर्माण होते. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा फार गाजावाजा केला, मात्र आता त्या योजनेला ब्रेक लागलेला आहे. कशा पद्धतीनं बघताय, कारण का अनेक ज्येष्ठ नागरिकांचे हजारो अर्ज हे प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही निवडणुकीच्या आधी फक्त होती. आता निवडणुकीनंतर तीर्थ प्रसाद मिळालेला आहे, बहुमत मिळालेलं आहे, त्यामुळे आता त्या योजनेची गरज नाही. आता लोकांनी देवदर्शनाला स्वतःच्या पैशानं जायचं, सरकार पाठवणार नाही, हे फक्त निवडणुकीचा जुमला होता. नाही तर मग ऑनगोईंग स्कीम राहिली असती. जशी संजय गांधी निराधारची योजना असू दे, श्रावणबाळची योजना असू दे, किंवा वेगवेगळ्या योजना काँग्रेसच्या काळामध्ये झाल्या, त्या अखंडपणे त्या ठिकाणी सुरू आम्ही ठेवल्या. परंतु आत्ता एक नवीन फॅड भाजपनं आणलेला आहे की निवडणुकीसाठी काही योजना आणायच्या आणि त्यातलीच ही योजना आहे. आता परत पुन्हा कदाचित 29च्या आधी ही सुरू होईल. तर याकडे आपलं लक्ष असेल, परंतु या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा.